नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आवडतीचं पद म्हणजे ग्राम महसूल अधिकारी किंवा आपण त्याला तलाठी बोलतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे, की सर एम-पी-एस-सीकडे जाणार की टी-सी-एस घेणार? तर त्या बाबतीत आपण थोड्या बाजूला ठेवूया आणि त्यासाठी महत्त्वाचं लागणारं काहीतरी आपले डॉक्युमेंट. आपल्याकडे डॉक्युमेंट कुठले-कुठले असले पाहिजे, ते अपडेट कशाप्रकारे असले पाहिजे आणि हे डॉक्युमेंट जे असणार आहे, हे आपल्या सर्व परीक्षांसाठी मग ते एम-पी-एस-सीचा असू द्या, टी-सी-एस असू द्या किंवा मग सेंट्रलच्या पण एक्झाम असू द्या, त्याच्यासाठी आपल्याला हे डॉक्युमेंट लागतात. याला फक्त आपण टायटल तलाठी देतो, पण हे डॉक्युमेंट सर्व आपल्याला प्रत्येक फॉर्म भरताना, प्रत्येक ॲप्लिकेशन भरताना लागतं. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट आपल्याकडे असले पाहिजे, अपडेट असले पाहिजे आणि कोणते-कोणते डॉक्युमेंट लागतात या सगळ्या लिस्टमध्ये आपण तुम्हाला बघणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, मध्ये स्किप नाही करायचा आणि नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं, एवढं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये शैक्षणिक कागदपत्रांचं जे लागतात आपल्याला एज्युकेशनलमध्ये, तर त्यामध्ये आहे 10वी गुणपत्रक प्रमाणपत्र, 12वी गुणपत्रक प्रमाणपत्र. ह्या दोघं जे आहेत याच्यापैकी तुमच्याकडे एक तर गुणपत्रक पाहिजे किंवा मग प्रमाणपत्र. म्हणजे काय तुमच्याकडे मार्कशीट पाहिजे किंवा प्रमाणपत्र. शक्यतो बऱ्याच वेळेस प्रमाणपत्र विचारलं जातं, त्याच्यामुळे प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं, बरोबर? त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपला तो आहे पदवी. पदवीचं म्हणजे काय आपलं ज्याच्यामध्ये डिग्री झालेली आपली एक तर डिग्रीचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा मार्क मेमो पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं डिग्री सर्टिफिकेट आलेले नसतात, फक्त मार्क मेमो आलेले असतात किंवा ते मार्क मेमो पण ऑनलाईन असतात. तर तुम्ही त्या सध्या ज्यावेळेस ॲप्लिकेशन करताय त्यावेळेस तो मार्क मेमो जोडू शकता. पण नंतर आपल्याला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस आपल्याकडे पदवी प्रमाणपत्र, ज्याला आपण डिग्री सर्टिफिकेट म्हणतो, हे अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यामुळे ते पण असलं पाहिजे. जे विद्यार्थी आत्ता पास आउट झाले आणि त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी ते मार्क मेमो किंवा मार्कशीट तुम्ही जोडू शकता. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा म्हणजे ज्याला आपण टी-सी म्हणतो, तर टी-सी असलं पाहिजे. त्याच्या 2 कारणासाठी. एक तर आपलं कास्ट व्हेरिफिकेशनसाठी पण त्याचा यूज करू शकता. म्हणजे त्याच्यावरती आपला कास्टचा उल्लेख असतो आणि दुसरं म्हणजे आपला जन्मतारखेचा पुरावा. म्हणजे त्याच्यावर आपली जन्मतारीख असते, त्याच्यामुळे तो जन्मतारखेचा पुरावा म्हणून पण टी-सी हे ग्राह्य धरलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे ते वैयक्तिक आणि ओळखीचा पुरावा. म्हणजे आपली जी स्वतःची ओळख द्यायची आपल्याला सरकारला किंवा गव्हर्नमेंटला फॉर्म भरताना, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे. त्याच्यानंतर हे ऑप्शनमध्ये तुमच्याकडे एक तर पॅन कार्ड किंवा निवडणूक कार्ड, काय म्हणतात त्याला आपण, वोटिंग कार्ड किंवा पॅन कार्ड, दोघांपैकी एक असलं पाहिजे. पॅन कार्ड असलं तरी चालून जातं. फोटो असले पाहिजे. फोटो आपल्याला स्कॅन करून ठेवायचे. फोटो आणि साईन आपल्या मोबाईलमध्ये असेल किंवा लॅपटॉपमध्ये असेल, स्कॅन करून ठेवायचे. म्हणजे फॉर्म भरताना अडचण येत नाही. मग त्यावेळेस कुठेतरी बघायचा तो फोटो व्यवस्थित येत नाही, मग तो ब्लर येतो, साईन त्या साईजमध्ये बसत नाही. तर ते आपण अगोदर पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे प्रत्येक फॉर्म भरताना, की आपल्याकडे फोटो स्कॅन असले पाहिजे. त्यानंतर साईन पण स्कॅन असल्या पाहिजे. ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस हे सगळे डॉक्युमेंट जर आपल्याकडे मोबाईलमध्ये स्कॅन असेल, तर आपण पटपटमध्ये काय म्हणतात त्याला, अपलोड करून आणि फॉर्म आपण आपलं स्वतः भरू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे दुसऱ्याची गरज घ्यायची किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आपल्याला गरज पडत नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे पुढे, आरक्षण आणि विशेष कागदपत्र. म्हणजे जे आपण काय म्हणतो, फॉर्म भरताना कुठल्या गोष्टीचा आरक्षणाचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल त्याच्यासाठी काय-काय डॉक्युमेंट लागतात. हे सर्व परीक्षांसाठी लागू असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तलाठीच आहे पण बाकीच्या एक्झामसाठी पण हे सगळे डॉक्युमेंट लागू असतात. त्याच्यामध्ये जे पहिला मुद्दा आहे वय, अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो. त्याच्यामध्ये मग ते वय व अधिवासाचा पुरावा असतो आपल्याला, तो आपण त्याच्यातनं घ्यायचा आहे. सेकंड नंबरला आहे जात प्रमाणपत्र, ज्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं आपल्यासाठी. त्याच्यामुळं कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे सगळ्यांकडे असेल. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आता काढून घ्यायचे, नवीन जे विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर आहे नॉन क्रिमिनल. हा नॉन क्रिमिनल जे आहे आता, हे 3 वर्षांनी अपडेट करता येतं तुम्हाला, बरोबर ना? म्हणजे एकदा नॉन क्रिमिनल काढलं तुम्ही, की ते 3 वर्ष चालतं. त्याची व्हॅलिडिटी 3 वर्षासाठी असते. तर ज्यांचं एक्सपायर झालंय आता, तर त्यांनी नवीन काढून घ्यायचं. आणि जे विद्यार्थी आता नवीन पास आउट झाले 10वी किंवा 12वी, तर तुम्ही आता नवीन काढून घ्यायचं. हे पुढे 3 वर्षापर्यंत तुम्हाला ते लागू असणार आहे. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचा मुद्दा, फॉर्म भरायच्या अगोदर आपले डॉक्युमेंट अपडेटेड आहेत की नाही. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नॉन क्रिमिनल. बऱ्याच जणांच्या एम-पी-एस-सीच्या असेल, सरळ सेवेच्या असेल, पोस्ट हातातनं गेलेले आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरताना एक नॉन क्रिमिनल जोडलं आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एक दुसरंच जोडलं. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस मुलांची याच्यामध्ये गैरसोय होते. त्याच्यामुळं हा स्टार मुद्दा आहे आपल्यासाठी. त्याला 3 स्टार करून ठेवायचं. नॉन क्रिमिनल हे आपल्याकडे अपडेट असलं पाहिजे. 3 वर्षांसाठी आता गव्हर्नमेंट देतं ते. तर ज्यांचे एक्सपायर झाले त्यांनी नवीन काढून घ्यायचं आणि ज्यांनी काढलेलेच नाही त्यांनी तर आत्ता काढून घ्यायचं. म्हणजे पुढे 3 वर्षासाठी तुम्हाला ते कामी येणार आहे. आणि हे ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, म्हणजे जे ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेतात त्या विद्यार्थ्यांसाठी ई-डब्ल्यू-एस काढावं लागणार आहे. आणि आपले दिव्यांग बांधव जे आहेत, तर तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र हे व्हेरिफाय करून घ्यायचं. व्हेरिफाय करून घ्यायचं आपल्या मेडिकल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे असतात तिथून व्हेरिफाय करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आता मुंडे साहेब होते आयुक्त आपल्या दिव्यांग विभागाचे, तर त्यांनी भरपूर साऱ्या केसेस त्याच्यात काढल्या. त्याच्यामुळे पुढे आपल्याला अडचण येऊ नये म्हणून हे डॉक्युमेंट आपण आत्ताच अपलोड करून, काय म्हणतात त्याला,
व्हॅलिड करून घ्यायचे. याचं जे प्रोसेस असते मेडिकल कॉलेजला तिथं जाऊन प्रोसेस करून घ्यायची. माजी सैनिकांसाठी जे ऑलरेडी आपले आर्मी बांधव आहे, सर्व्हिस करून रिटायरमेंट होऊन आलेले किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे, तर त्यांचं एक सर्टिफिकेट भेटतं डिफेन्सचं. ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे. आणि प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त, बरोबर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जे डॉक्युमेंट असतं हे आपल्या तहसील कार्यालयामध्ये भेटतं. आपण कुठल्या प्रकल्पामध्ये आपली जमीन गेली असेल, घर गेलं असेल, तर आपल्याला ते प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट भेटतं. त्याच्यासाठी जागा राखीव असतात. प्रत्येक भरतीमध्ये जागा राखीव असतात. त्याच्यामुळं हे सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त जे आहेत, ज्यांच्या जमिनी गेल्यात, शेत गेलं किंवा गाव गेलेले, तर त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असतं. ते सर्टिफिकेट पण तुम्ही तहसीलमधून काढू शकता. ते असेल तर तुम्हाला त्याचा एक्स्ट्राचा लाभ प्रत्येक भरतीमध्ये भेटतो. कारण जागा रिझर्व्ह असतात. मेरिटमध्ये थोडाफार खालीवर फरक पडतो. त्याच्यामुळं जनरलपेक्षा थोडंफार मेरिट कमी लागतं आणि जागा रिझर्व्ह असल्यामुळे फायदा होतो. त्याच्यानंतर अनाथ प्रमाणपत्र जे आहे, जे विद्यार्थी अनाथ आहे त्यांनी पण आपलं सर्टिफिकेट असेल ते व्हॅलिड करून घ्यायचं, काढून घ्यायचं. आपल्या तहसीलमधून भेटतं तुम्हाला किंवा कलेक्टर ऑफिसमधून पण भेटतं. आणि आधी वर्ष अर्धवेळ कर्मचारी, ज्याला आपण काय म्हणतो अंशकालीन कर्मचारी. अंशकालीन म्हणजे कुठल्याही शासनाच्या एखाद्या योजनेमध्ये काम केलं असेल तुम्ही किंवा एखाद्या योजना आली, एखाद्या गव्हर्नमेंटची कुठली स्कीम आली, त्याच्यामध्ये काम केलं असेल तर ते सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला. ते अंशकालीन कर्मचारी किंवा त्याला आधी वर्ष अर्धवेळ कर्मचारी म्हणून आपण संबोधतो. त्याचा पण फायदा तुम्हाला या गोष्टीमध्ये होणार आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. त्याच्यानंतर इतर आवश्यकमध्ये एम-एस-सी-आय-टी म्हणजे टेक्निकलचं जे नॉलेज आहे तुमचं, तर तुम्हाला आता आपला एआयचा जमाना आलेला आहे, सगळं टेक्निकलचं नॉलेज आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे टेक्निकलचा कुठलातरी एक कोर्स असणं कंपल्सरी आहे. मग ते प्रत्येक पदासाठी एम-पी-एस-सी असू द्या, सरळ सेवा असू द्या, क्लर्क असू द्या, कोणतीही एक्झाम असू द्या, तुमच्याकडे संगणकीय ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. सर आम्ही अजून काहीच केलं नाही, तर करा. बरोबर. गाफील राहायचं नाही. आपल्याकडे संपूर्ण तयारी असली पाहिजे. एम-एस-आय-टी किंवा त्याला समतुल्य जे कोर्सेस असतात, ट्रिपल-सी वगैरे किंवा जे गव्हर्नमेंटने ज्याला मान्यता दिली, ते कोर्सेस आपल्याकडे असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ते कोर्सेस ज्यांनी केले नसतील, त्यांनी आता करून घ्यायचं. मागं राहायचं नाही. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, मराठी भाषेचे ज्ञान. आपल्याकडे सगळ्यांना मराठी भाषेचं ज्ञान असतं. पण ज्या विद्यार्थ्यांना 10वी किंवा 12वीला मराठी विषय नसतो, त्या विद्यार्थ्यांसाठी जॉइन झाल्यानंतर एक एक्झाम होते डिपार्टमेंटची मराठी विषयाची. तर ती पास करणं तुम्हाला गरजेचं असतं. पास झाल्यानंतर एक 6 महिन्याच्या आतमध्ये ती एक्झाम द्यावी लागते. ज्यांना 10वी आणि 12वीला मराठी विषय नसेल त्यांची गोष्ट बोलतोय मी. आपल्या सगळ्यांना असेल तर मग नो प्रॉब्लेम, याची काही अडचणच नाही आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाव बदलल्याचे प्रमाणपत्र, नेम एक्सचेंज सर्टिफिकेट. बरोबर ना? ज्या आपल्या दीदींचं, ताईंचं लग्न झालंय, तर त्यांचं नाव चेंज होतं. आधार कार्डवरचं नाव चेंज होतं. इकडं वडिलांचं नाव असतं, लग्न झाल्यानंतर पतीचं नाव ॲड होतं आणि फॉर्म भरताना आपण मग पतीच्या नावाने भरायचा की मग वडिलांच्या नावाने भरायचा, हा सगळा संभ्रम आपल्या मनामध्ये असतो. तर त्यावेळेस काय करायचं तुम्ही, हे जे मॅरेज सर्टिफिकेट काढतो आपण, मॅरेज सर्टिफिकेट काढल्यानंतर तुम्ही नेम चेंज सर्टिफिकेट एक असतं, ते आपल्या तहसीलमधून मिळतं तुम्हाला. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. ज्यांचं लग्न झालंय, ज्यांचं झालं नाही त्यांना नो अडचण. सर आमचं झालंच नाही तर आम्ही काय करायचं? हा आपला मुद्दा आपल्यासाठी नसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं लग्न झालेलं आहे, लेडीज खास करून म्हणतोय, मुलांचं नाही. लेडीजचं ज्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांचं अगोदर वडिलांचं नाव असतं, नंतर पतीचं नाव लागतं. तर त्याच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. नंतर अडचण यायला नको, त्याच्यामुळे आपण अगोदरच काढून घ्यायचं. आणि टिप सगळ्यात महत्त्वाचं, खाली दिलेले कागदपत्र अपलोड करताना ती स्पष्ट आणि वाचता येण्यासाठी असे अपलोड करायचे. नाहीतर आपण मोबाईलवर फोटो काढतो, अर्धं दिसतं, अर्धं दिसत नाही आणि मग फॉर्म कॅन्सल होतो. मग सर आता कसं करायचं? तसं करायचं नाही. अगोदर सगळ्या गोष्टी प्रॉपर करून ठेवायच्या. मी म्हटलं तसं तुम्हाला सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे आणि आपल्या अभ्यासाला लागायचं. ओके? चला धन्यवाद.